धनगर बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दगडफेक. जालन्यात धनगर समाजाचा भव्य महामोर्चात राढा. मागण्यांसाठी आलेल्या धनगर समाजाच्या भव्य मोर्चांचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उशीर करत आहेत. या भावनेने संतप्त आंदोलकांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड. जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटचे नुकसान करून आंदोलक घुसले जिल्हाधिकारी कार्यालयात. समोर असलेल्या कुंड्यांची केली तोडफोड. निवेदन घेण्यासाठी अधिकारी न आल्याने धनगर बांधव आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी धनगर समाज बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी धनगर समाज बांधवांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जिल्हाधिकारी इतर समाजाचे निवेदन घेण्यासाठी येतात, पण धनगर समाजाचे आरक्षण संदर्भात निवेदन घ्यायला त्यांना वेळ नसल्यामुळे समाज बांधव आक्रमक झालाय. संविधानावर देश चालतो त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश केलेला आहे. परंतु गेल्या 70 वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवलं. मग हे सरकारला सांगण्यासाठी, सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. मोर्चा काढत असताना काल कलेक्टर ऑफिसला आम्ही ज्यावेळेस आलो, कलेक्टर साहेबांना सांगितलं की निवेदन द्यायला 50 लोक तिथं वर येणं उचित नाही. साहेब, तुम्ही एक काम करा, आपला जबाबदार अधिकारी पाठवा, आम्ही 5 मुलींच्या हातानं आपल्याला निवेदन देतो, आम्ही सगळे जागेवर बसले राहू, आम्ही काही निवेदन देणार नाही. कलेक्टर साहेब म्हणले मी जर तिथं असलो तर मी स्वतः येतो, मी जर नसेल तर ॲडिशनल कलेक्टर किंवा RDCंना पाठवतो. मग माझं शेवटचं भाषण होतं. आमचे बांधव त्या ठिकाणी सांगायला गेले की आता शेवटचं भाषण चालू आहे, याच्यानंतर कार्यक्रम संपला, कोणीतरी जबाबदार तिथं याला पाठवा. तर RDCचे इथले ते म्हटले की मी प्रोटोकॉल तोडून येणार नाही. मग मला जसं सांगितलं माझं भाषण सुरू होतं, मी इशारा दिला, माझा माईकचा आवाज क्लिअरली कलेक्टर साहेबांच्या कानावर जात होता. मी त्यांना सांगितलं की साहेब, तुम्ही आम्हाला काल सांगितलेलं आहे, तुम्ही इथं या आणि निवेदन स्वीकारा, कोणी पण इथं पाठवा. आमचं म्हणणं नाही कलेक्टरांनी स्वतः यावं, पण जबाबदारी अधिकारी पाठवावा. दरम्यान परत एकदा मला सूचना आली की ते ऑफिसचं कोणी यायला नाही म्हणतात तिथं. मी म्हटलं यार, काल आपण सांगितलं यांना, म्हणजे इथं 50,000 लोक बसलेले आहेत, हे चाललं आहे काय? मग मी माझ्या भाषणात इशारा परत दिला की साहेब या, आलेच नाही. शेवटी मॉब आहे साहेब, तुम्ही जर अंतरवालीला जाता आणि तिथं तुम्हाला आमचं म्हणणं नाही, अंतरवालीला जा, कुठेही जा, तिथं कलेक्टर जातात, SP जातात, मंत्री, मुख्यमंत्री, जज जातात. आणि मग ज्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज धनगर समाज आहे, 2.5 कोटीच्या वर धनगर समाज आहे, 50,000 लोक रस्त्यावर बसलेले आहेत आणि तुम्हाला तिथं यायला लाज वाटते? प्रोटोकॉल कसला प्रोटोकॉल? मी सांगतो इशारा आत्ता परत आपल्या माध्यमातून की तिथं आमच्या मायमावल्या होत्या म्हणून आम्ही मुलांना कंट्रोल केलं. मोर्चा जे आहे तो शांततेमध्ये सुरू होता. हो. त्या दरम्यान मोर्चाच्या दरम्यान एक ॲम्ब्युलन्स आली होती. हो. त्या ठिकाणी तुम्ही माणुसकी म्हणून दाखवली आणि त्या ॲम्ब्युलन्सला वाट देखील दिली. बिलकुल. मात्र या ठिकाणी मोर्चा जिल्हाधिकाऱ्याला पोहोचल्यानंतर मग अचानक काय असं आक्रमक झालं? तुम्ही आक्रमक झाला? आक्रमक व्हायचा विषयच नव्हता साहेब. आमचं फक्त एक म्हणणं होतं की कलेक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं बोलले आमच्याशी की मी स्वतः येतो, मी नसेल तर RDC किंवा ॲडिशनल कलेक्टरांना पाठवतो. मग 3 अधिकारी ऑफिसमध्ये बसलेले होते. ऑफिसमधून 100 फुटाचं अंतर आहे, 2 मिनिटसुद्धा लागत नव्हते आमच्याजवळ यायला आणि आम्ही सगळं शांततेत होतो ना. आपण पाहता मग का आले नाही? प्रोटोकॉल येतो, तुम्ही अंतरवालीला जातात, दिवसभर रातभर तिथं पहारेदारी करतात, तेव्हा तुमचा प्रोटोकॉल नाही? हां, तुम्ही धनगर समाजाला जर माझा एकतर 70 वर्ष झाले साहेब, आमचा धनगर समाजावर अन्याय होतोय, आम्ही हा अन्याय सहन करतोय, आता इथून पुढे अन्याय आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने हुशार व्हावं आणि आमच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये. हा नॅचरल उद्रेक आहे तरुणांचा. नशीब तुम्हाला सांगतो, मी जबाबदारीनं बोलतो की आमच्या मायमावल्या असल्यामुळं आम्ही सर्वांनी अक्षरशः आमच्या मुलांना मारत बाहेर काढलेलं आहे. जर आम्ही कंट्रोल नसतं केलं तर काय जाळपोळ झाली असती, काय झाली असती. जे खरं आहे ते खरं बोलायचं, टाकायला जायचं, गाडवला लपवायचं आपल्याला येत नाही. देशात पहिली घटना घडली असती, कलेक्टर ऑफिस जळली. आम्ही समर्थन करत नाही त्याचं, पण तुम्ही का लोकांच्या भावना भडकवताय, का लोकांच्या भावनाशी खेळताय तुम्ही, का लोकांना तुम्ही हलक्यात घेताय? हे बंद करा, आमचा अंत पाहू नका. मग आता पुढे काय? पुढे आता आमची शासनाला आता आम्ही खवळलेलो आहे, आम्ही थांबणार नाही. 2 महिन्याच्या आत निवडणुका संपण्याच्या आत आमचं STचं सर्टिफिकेट आमच्या हातात द्या, नाहीतर आम्ही कलेक्टर साहेबांना घरून ऑफिसला जाऊ देणार नाही, ऑफिसमधून घरी जाऊ देणार नाही, एकाही आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला त्यांच्या घराच्या बाहेर फिरू देणार नाही. आणि फिरले तर त्यांच्या जीविताची जबाबदारी त्यांची. आम्ही पेलणार नाही, झपणार नाही. आम्ही करून दाखवू आता काय करायचं ते. तुमची काही अशी आग्रही मागणी होती की जिल्हाधिकारी यांनीच निवेदन? नाही साहेब, प्रामाणिकपणे माझं भाषण सुरू होतं. मी जर म्हणलो असेल की कलेक्टर साहेबांनीच यावं तर मला तुम्ही दाखवा. माझं म्हणणं होतं जबाबदारी अधिकाऱ्यांनी यावं, आणि ते स्वतः म्हणले होते की मी स्वतः येतो, मी नसेल तर RDC. त्यांचं वाक्य आहे साहेब, त्यांनी फक्त म्हणावं की मी असं बोललो नव्हतो, आम्ही सरळ कान पकडून माफी मागतो. त्यांनी फक्त म्हणावं
की मी असं बोललोच नव्हतो. त्यांच्या CCTVमध्ये चेक करा, कॅमेऱ्यामध्ये. आणि मग तुम्ही म्हणजे दुजा भाव करता. 2 नंबरचा मराठा समाज आहे, मजाक समजताय तुम्ही. धनगर समाजाला 2 नंबरचा धनगर समाज आहे, मजाक समजताय. 50,000 लोक रस्त्यावर बसलेले, इगोवर होणार नाही, मुलं भडकणार नाही. कसं भडकणार नाही? आम्ही कंट्रोल केलं म्हणून कंट्रोल झालं, नाही तर साहेब अवघड परिस्थिती घडली असती आज. आमची इच्छा नाही पेटवण्याची, आमची इच्छा नाही वाढवण्याची, पण काही घटना घडू शकली असती. किती लोकांवर गुन्हे दाखल केले? आता गुन्हे दाखल करायची कारवाई चालू आहे. आम्हाला सूचना मिळाली, आम्ही आलो. आमचं पोलिसांना 100% सहकार्य. पोलिसांचा ना आमचा काही रोष नाही. पोलीस बिचारे त्यांचे काम करू राहिले. त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केलेले, आमची काही तक्रार नाही. जे काय करतील, जे काय कारवाई करतील, आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे. लपायचं कारण नाही. आम्ही त्या चुकीच्या घटनेस समर्थन करत नाही, पण ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे युवकांची. त्याच्यामुळे आता त्याला जे दाखल आहे त्याला आम्ही फेस करतो, काही अडचण नाही. किती लोकांवर गुन्हे दाखल? अजून काही कन्फर्म नाही मला माहिती, पण ते म्हणले की तुम्हाला इथं यावं लागेल, अटक व्हावं लागेल. म्हटलं होतो, कारण आम्ही कुणाला त्रास देणं आमचा अर्थ म्हणजे प्रशासनाला त्रास व्हावा ही आमची भावना अजिबात नाही. काय नाव आपलं? मी दीपक बोराडे, माझ्यासोबत सगळे नितीन भाऊ कानडे, भगवानजी मातले, हे सगळी मंडळी आमची, पांडुरंग भाऊ कोल्हे, भगवान कावळे, सगळी मंडळी. यांचे शांतता राखण्याचे आवाहन. धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी कायदा व सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करू नये. नागरिकांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. आपल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज धनगर समाज बांधवांनी काढलेल्या मोर्चाप्रसंगी आयोजकांनी निवेदन स्वीकारण्यासाठी केलेल्या मागणीनुसार स्वतः निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार हे आयोजकांच्या 3 प्रतिनिधींसह मोर्चाच्या ठिकाणी निघाले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील गेटजवळ पोहोचेपर्यंत मोर्चातील काही आंदोलक आक्रमक झाल्यामुळे ते मागे फिरले. झालेली घटना ही गैरसमजातून झालेली आहे. सुरुवातीपासून प्रशासनाने सामंजस्य आणि सहकार्याची पूर्णपणे भूमिका घेतलेली आहे. प्रशासन कालपासून मोर्चाच्या आयोजकांसमवेतही चर्चेमध्ये होते. दरम्यान आयोजकांकडून निवेदन स्वीकारण्यात आले. त्यांना शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कुणाला त्रास होईल अशी कृती करू नये, हिंसक मार्गाने आंदोलने करू नये, कुणीही कायदा हातात घेऊ नये, हिंसक घटनांना उत्तेजना न देता आपले गाव व शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत. जालना जिल्ह्यात शांतता भंग होईल असे कृत्य कुणीही करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. आज धनगर समाज बांधव यांनी अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता मोर्चाचे आयोजन केले होते. त्या मोर्चामध्ये त्यांचं निवेदन स्वीकारण्याकरता मी पूर्ण वेळ कार्यालयामध्ये उपस्थित होतो. परंतु त्यांच्या मागणीनुसार वरिष्ठ अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे स्वतः 3 त्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत निवेदन घेण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर गेल्यानंतर तिथे काही जमाव हिंसक झाल्यामुळं तिथून ते परत आले. हा प्रकार जो आहे तर तो काही गैरसमजामधून घडला आहे, ज्यामध्ये युवकांमध्ये असा गैरसमज झाला की प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. प्रशासन हे कालपासून त्यांच्या चर्चेमध्ये होतं. ज्या पद्धतीनं सामंजस्याची आणि सहकार्याची भूमिका घ्यायला हवी ती पूर्णपणे प्रशासनाने घेतलेली आहे. हा गैरसमज झाला, त्यामुळं ही घटना घडलेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मी सर्वांना आवाहन करतो की कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, शांतता राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. ही घटना झाल्यानंतर मी कार्यालयामध्ये आयोजकांकडून निवेदनही स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना काल शासनाने घेतलेला निर्णय तोही त्यांना सांगितलेला आहे. तर त्या पद्धतीनं जी काही शासनाकडून सकारात्मक भूमिका यामध्ये घेणे आवश्यक होतं ती घेतलेली आहे. याकरिता सर्वांनी शांततेचं जे आव्हान आहे त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी आवाहन करतो. हा भाऊ, आज धनगर करण्यात आले. हो, मी आता मला माहिती मिळाली अशा प्रकारचं काहीतरी तिथं झालं म्हणून. खरं तर धनगर समाज या राज्यातला अत्यंत शांतताप्रिय समाज या ठिकाणी. आजपर्यंत माझ्या राजकीय आयुष्यामध्ये कधी धनगर समाजाने कुठं व्हायरस तयार केला असं मी ऐकू नाही. पुढंच करणं धनगर समाजाने, परंतु त्यांच्या मागण्या काय होत्या त्या निश्चितपणे पुढं जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी येऊन जर घेतले असते तर कदाचित हा प्रसंग टळला असता. खरं तर समाजाची मागणी अंतिम टप्प्यात आहे. त्यांना प्रमाणपत्र वितरित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. आमचाही धनगर समाजाच्या मागणीला पूर्णतः पाठिंबा आहे.
त्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यांना प्रमाणपत्र तातडीने वितरित केलं गेलं पाहिजे. जे घडलं ते कदाचित फार वाईट आहे आणि खरं तर असं घडायला नको होतं. परंतु जरी अधिकाऱ्याने थोडासा संयम बाळगला असता तर कदाचित हा प्रसंग झाला नसता. मागचाही प्रकार झाला तो लाठीचार्ज झाला नसता तर हे प्रकरण एवढं पुढे गेलं नसतं. आजही कोणत्या अधिकाऱ्याने आहेत, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, उपजिल्हाधिकारी असेल, कोणी येऊन जर हे निवेदन घेतलं असतं तर कदाचित समाजाच्या भावना तीव्र झाल्या नसत्या आणि हा प्रश्न उद्भवला नसता. मला असं वाटतं की त्या प्रशासनाने संयमाने वागण्याची गरज आहे आणि समजून घेण्याची सुद्धा गरज आहे आणि या समाजाच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. आमचा संपूर्णतः पाठिंबा या समाजाच्या मागण्याला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने ज्या मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या अनुषंगाने काल जिल्हाधिकारी, प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्याशी समन्वय साधला होता. त्यांची बैठकही झाली होती आणि त्यामध्ये त्यांचे निवेदन स्वीकारण्याबाबतही चर्चा झाली होती. आज मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर निवेदन स्वीकारण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद सुरू होता. परंतु काही गैरसमजुतीमुळे काही तेथील मोर्चातील तरुणांनी गेट जे आहे तेथे धक्काबुक्की करून आतमध्ये जाऊन जो धुडगूस घातला त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टीज ॲक्टचे सेक्शनही लावलेले आहेत आणि 10 आरोपी जे आहेत ते आम्ही आता ताब्यात घेतलेले आहेत आणि ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरही निश्चितपणे कारवाई केली जाईल. सध्या शहरात शांतता आहे. जनतेला काय आवाहन करणार सर? नाही, नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण कुठल्याही अफवा जर समाज माध्यमातून, सोशल माध्यमातून येत असतील तर त्याच्यावर आपण निश्चितपणे त्याची माहिती मिळताच आपण पोलीस जे जवळचे आहेत पोलीस स्टेशन तिथे त्याची माहिती द्यावी. कुठल्याही चुकीच्या किंवा भडकाऊ वक्तव्याला किंवा एखाद्या मेसेजला आपण कुठलाही प्रतिसाद देऊ नये, ते फॉरवर्डही करू नयेत आणि अशा कुठल्या तरी चुकीच्या कृत्यामध्ये आपण सहभाग नोंदवू नये. आणि जालना शहरातील जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे ती आता निश्चितपणे शांत आहे, परंतु ती राखण्यामध्ये त्यांनी पोलीस दलाला सहकार्य करावं. धन्यवाद.